मराठी चित्रपट, मालिका तसेच रंगभूमीवर छोट्या भूमिकांपासून मुख्य नायकापर्यंतच्या सर्व भूमिका अगदी लीलया पार पाडणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे विजय कदम. विजय कदम यांचे आज म्हणजेच 10 ऑगस्ट 2024 रोजी निधन झाले. विजय कदम यांच्या जाण्याने नाट्यविश्वात लवकर न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. एक हरहुन्नरी, संयमी, मितभाषी कलाकार रंगभूमीने गमावला आहे. विजय कदम कोण होते आणि त्यांचा आजवरचा प्रवास काय राहिला आहे, जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून. रथचक्र, टूरटूर यासारख्या नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या विजय कदम यांनी 1980च्या दशकात लहान-सहान विनोदी भूमिका साकारून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. विजय दत्ताराम कदम हे त्यांचं पूर्ण नाव. शरद तळवलकर, राजा गोसावींसारखे ज्येष्ठ विनोदी नट त्यांचे आदर्श होते. विजय कदम यांनी लहान असताना राजा भिकारी माझी टोपी चोरली या बालनाटकात हवालदाराची भूमिका करून रंगभूमीवर पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांचा न चुकता दरवर्षी आंतरशालेय वैयक्तिक अभिनय व एकांकिका स्पर्धेत सहभाग असायचा. कलावंत म्हणून विजय कदम यांची जडणघडण झाली ती डॉक्टर शिरोडकर हायस्कूलमध्ये. विजय कदम यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या रुपारेल महाविद्यालयातून घेतले. तत्वज्ञान हा गंभीर विषय घेऊन ते पदवीधर झाले. आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत काम करताना व्यावसायिक दिग्दर्शकांच्या समवेत देखील काम करण्याची संधी त्यांना मिळाली. महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने त्यांची पहिला विद्यार्थी दिग्दर्शक म्हणून देखील निवड झाली होती. त्यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते डेव्हिड यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला होता. विजय कदम यांचे अपराध कुणाचा हे पहिलं व्यावसायिक कुमार नाटक होतं. खंडोबाचं लगीन या जागरणविधी नाटकाने विजय कदम यांना नाट्य दर्पणाचा सर्वोत्कृष्ट लोकनाट्य अभिनेता हा पुरस्कार मिळवून दिला. रथचक्र, घरटे आमचे छान, वासुदेव सांगती अशी व्यावसायिक नाटके करता करता टूरटूर या नाटकाने मात्र जबरदस्त लोकमान्यता मिळाली. तर विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्याने राज्यमान्यता दिली. विजय कदम गेली अनेक वर्ष सातत्याने विच्छा माझी पुरी करा या नाटकाचे प्रयोग करत होते. या लोकनाट्याचे 1986 पासून विजय कदम यांनी 750हून अधिक प्रयोग केले होते. स्वकल्पनेतून साकारलेला खुमखुमी हा अत्यंत लोकप्रिय एकपात्री प्रयोग होता. ते अनेक वर्ष त्यांच्या विजयश्री या संस्थेमार्फत खुमखुमी या मनोरंजनाचा 2.5 तासाचा कार्यक्रम सादर करायचे. या खुमखुमीच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक संस्थांना, गरजू अपंग व्यक्तींना मदत केली. राजानं वाजवला बाजा, आनंदी आनंद, इरसाल कार्टी, लाऊका लात, गोळाबेरीज, वासुदेव बळवंत फडके, रेवती, देखणी बायको नाम्याची, मेनका उर्वशी, कोकणस्थ हे त्यांचे महत्त्वाचे चित्रपट. विजय कदम यांनी हळद रुसली कुंकू हसलं या चित्रपटात अभिनेत्री अश्विनी भावेंच्या पतीची भूमिका साकारली होती. विजय कदम यांनी पार्टनर, गोट्या, सोंगाड्या बाजा, इंद्रधनुष्य, घडलंय बिघडलंय, ती परत आलीये अशा अनेक मराठी मालिका व श्रीमान श्रीमती, मिसेस माधुरी दीक्षित, अफलातून, घर एक मंदिर या हिंदी मालिकेत अभिनय केला होता. विजय कदम यांनी अनेक गाजलेल्या जाहिरातींमध्ये सुद्धा अभिनय केला. विजय कदम यांच्या पत्नी पद्मश्री जोशी या देखील अभिनेत्री आहेत. 2021 मध्ये विजय कदम हे अनेक वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. झी मराठीवरील ती परत आलीये या मालिकेत विजय कदम यांनी मालिकेच्या छोट्या पडद्यावर दमदार एंट्री केली होती. 2 वर्षापूर्वीच विजय कदम यांनी 1 मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून यूट्यूबवर कदम खोल ही नवी मालिका सुरू केली होती. विजय कदम यांनी हलकं फुलकं या नावाने पुस्तक देखील लिहिलं आहे. असं हे हरवणारी व्यक्तिमत्व विजय कदम यांना विषय का मराठीची भावपूर्ण श्रद्धांजली.